राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात आज अचानक मेसेज का येऊ लागलेत आणि नेमकी कोणती रक्कम जमा होते? तुमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळायला सुरुवात झाली आहे, पण तुमचं नाव यादीत आहे का? सरकारने आज दुपारी 2 वाजता असा मोठा कोणता निर्णय घेतला की अनेकांच्या खात्यात थेट पैसे पडायला लागले? गेल्या 3 वर्षांपासून थांबलेल्या विम्याचा पैसा आजच का सोडण्यात आला? यामागचं नेमकं कारण काय? 15 जिल्ह्यांमध्ये निधी पोहोचतोय, पण तुमचा जिल्हा त्यात आहे का नाही? तुमचा दावा मंजूर झाला का नाही? आज आपण या व्हिडिओमध्ये पीक विम्याविषयी या सगळ्या प्रश्नांची थेट उत्तरं पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी अतिशय सुखद आणि दिलासा देणारी बातमी घेऊन आलोय। अगदी आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण राज्यात आज दुपारी 2 वाजेपासून प्रत्यक्ष सुरू झालेलं आहे। तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात अतिशय उत्सुकता असेल की नेमका कोणत्या जिल्ह्यांना आणि कोणत्या पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळायला सुरुवात झाली आहे। तर तुम्ही काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये आपण सगळंच अतिशय तपशीलवार पाहणार आहोत। किती रक्कम जमा होते, कोणत्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज यायला सुरुवात झाली आहे, प्रत्येक मुद्दा नीट समजून सांगणार आहे। 2च मिनिटांपूर्वी काही शेतकऱ्यांना विमा खात्यात जमा झाल्याचा मेसेज सुद्धा मिळालेला आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं, आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जात आहे। 2022, 2023 आणि 2024 या हंगामासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेला दुसरा टप्पा आज दुपारी 2 वाजता अधिकृतपणे सुरू करण्यात आला। त्यामुळे पुढची काही तास अनेक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट राहणार आहेत, कारण निधी त्यांच्या खात्यात थेट पोहोचणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, ज्यांच्या नावावर फुली मारण्यात आली, ज्यांचं अकाउंट पूर्णपणे रिकामच राहिलं, त्यांच्यासाठी तर आजची अपडेट अतिशय मोठी ठरणार आहे। कारण आज आपण नेमकं कोणत्या जिल्ह्यांना आणि कोणत्या पात्र लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील विम्याचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे, याची सगळी डिटेल माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात मोठी बातमी, या टप्प्यात प्रति हेक्टरी 35,000 रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे। हा काही साधा विमा नाही। गेल्या 3 वर्षांपासून विमा प्रलंबित होता, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देखील नव्हती, पण सरकारने अतिशय मोठी घोषणा करून शेवटी 3 वर्षांचा विमा एकदम सोडला। त्यामुळे आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरला। तर बघा मित्रांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम आता खरंच टप्प्याटप्प्याने जमा होऊ लागली आहे। आणि यावेळी विशेष म्हणजे अनेक सरकारी बँकांसोबत मोठ्या खाजगी बँकांमध्ये सुद्धा ही प्रक्रिया सुरू झाली आहे। सरकारने अतिशय महत्त्वाच्या 15 बँकांची निवड विम्याचा हप्ता जमा करण्यासाठी केली। त्यामध्ये सरकारी बँकांचा समावेश आहे, त्यासोबत खाजगी बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलंय। आता त्या सरकारी बँका कोणत्या आणि खाजगी बँका कोणत्या ते आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। पहा मित्रांनो, याच्यामध्ये पहिली खाजगी बँक येते HDFC बँक। जर तुमचं खातं HDFC बँकेत असेल तर तुम्ही निश्चिंत राहा। तुम्ही जर सरकारने ठरवलेल्या जिल्ह्यामधले असाल, पात्र असाल, तर 100% विम्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल। आता HDFC बँकेनंतर नंबर लागतो आपल्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या गव्हर्नमेंट बँकेचा, SBI बँक। त्याच्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा। तुमचं खातं जर सेंट्रल बँकेत असेल तर तुम्हाला विमा नक्की भेटेल। युनियन बँक, तुमचं खातं युनियन बँकेत असेल तर निश्चिंत राहा। आता युनियन बँक सोबत IDBI बँक, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँकेसारखी प्रायव्हेट बँक सुद्धा सरकारने विम्याच्या हप्त्यासाठी निवडली आहे। त्याच्यानंतर आपला नंबर लागतो हा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा। तुमचं खातं जर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत असेल तर तुम्ही एकदम निश्चिंत राहा, 100% विमा तुम्हाला भेटणार आहे। त्याच्यानंतर आहे कॅनरा बँक सारखी प्रायव्हेट बँक, युको बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सगळ्यात शेवटी नंबर लागतो प्रायव्हेट बँकेचा, ती आहे ॲक्सिस बँक। आपल्या सगळ्यांना पूर्णपणे माहीत असलेली ॲक्सिस बँक। या सगळ्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल, शेतकऱ्यांचं खातं असेल, तर तुम्ही 100% गॅरंटी ठेवा, तुमच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम 100% जमा होणार आहे, येऊन पडणार आहे। सरकार निधी 35,000चा निधी तुमच्या खात्यापर्यंत सरकवणार आहे। म्हणूनच तुमचं खातं या 15 बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुम्ही मोबाईल हाताशी ठेवा, जवळ ठेवा
आणि मोबाईल चेक करत राहा. तुम्हाला कधीही मेसेज येऊ शकतो आणि तुमची रक्कम अचानक जमा होऊ शकते. तुम्हाला आश्चर्याचा धक्का सुद्धा बसू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल जवळ ठेवा आणि मेसेज तपासत राहा. सरकारकडून याबद्दल अधिकृत आदेश आधीच काढला गेला आहे. आता मागचा संपूर्ण महिना शेतकरी या दिवसाची वाट बघत होते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ फिरत होते, पण खात्यात पैसे काही दिसतच नव्हते. मग पत्रकारांनी सरळ मुख्यमंत्र्यांना गाठलं आणि त्यांना एक साधा प्रश्न विचारला. शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा कधी त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल? आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी खिशातून GR काढून दाखवला, परिपत्रक काढलं आणि सगळ्या पत्रकारांना सांगितलं की त्यांनी 35,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि त्याचवेळी त्यांनी कृषी विभागाला तातडीचा आणि अतिशय कडक स्पष्ट आदेश दिला की गरीब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 35,000चा पीक विमा तात्काळ जमा करा. त्यामुळेच आता सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी 35,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा जमा करण्याची अंमलबजावणी करण्याची सुरुवात झालेली आहे. मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत. आता तुम्ही जी विम्याची वाट पाहत होते त्याला अक्षरशः फुल स्टॉप मिळाला आहे. मुख्यमंत्री जेव्हा एखादा आदेश देतात तेव्हा तो अंतिम थेट निर्णय मानला जातो, आदेश मानला जातो. म्हणूनच या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाची लाट उसळली आहे. सरकारने आता विम्याची रक्कम जमा करायला 15 महत्त्वाच्या जिल्ह्यांची अधिकृत यादी सुद्धा जाहीर केली आणि या सर्व जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचा पीक विमा 2022, 23 आणि 24चा पीक विमा प्रत्यक्षात वितरण करायला सुरुवात सुद्धा होणार आहे. म्हणजेच या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी अतिशय तातडीने जलद गतीने जमा होणार आहे. आता कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये निधी भेटणार आहे ते आपण पुढे व्यवस्थित पाहणार आहोत. पण इतकं नक्की की रक्कम देण्यासाठी आवश्यक असलेल्या बँकांची यादी सरकारने आधीच प्रत्येक विभागाला सांगितलेली आहे. आता खरं सांगायचं झालं तर अनेक शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून दिवसरात्र विम्याच्या रकमेची वाट बघत होते. विमा आज येईल, उद्या येईल, पण ठोस माहिती कुणीच देत नव्हतं. पण अखेर मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट घोषणा केली आणि दुपारी 2 वाजल्यापासून पीक विम्याचा पैसा थेट खात्यात जमा व्हायला सुरुवात सुद्धा झाली. जर तुम्ही 2022, 23 आणि 24 पैकी कोणत्याही वर्षात पीक विमा भरला असेल, अर्ज केला असेल, तर समजा तुमची फाईल आता पुढे 100% सरकली. या 3 वर्षांच्या प्रलंबित दाव्यांचं वितरण आजपासून प्रत्यक्ष सुरू झालं. आता मोठा प्रश्न, विमा नेमका किती मिळणार? यासाठी पात्र ठरलेल्या 15 जिल्ह्यांची यादी थेट बँकांना देण्यात आली. त्या यादीमध्ये कोणत्या 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे? ती यादी 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांच्या दाव्यासाठी आहे. त्यामुळे या काळात विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या हक्काचा विमा 100% भेटणार आहे. केंद्र सरकारने या 3 वर्षांच्या पीक विम्याला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर निधी थेट खात्यात सरकायला सुरुवात झाली. आता हा निर्णय पूर्णपणे अंतिम आहे. सरकारचे वाटपाचे आदेश निघाले सुद्धा आणि त्यामुळे सगळे शेतकरी अक्षरशः आनंदित आहेत. विमा मात्र प्रत्येक पिकानुसार वेगळा भेटेल. तुम्ही जर विचार करता की सगळ्याच पिकांना सारखाच विमा, मोठा विमा भेटणार आहे, तर ते विसरून जा. प्रत्येक पिकानुसार विम्याची रक्कम वेगवेगळी सरकारने ठरवली. 22, 23, 24 या वर्षात ज्या पिकांचं नुकसान तुम्ही दाखवलं असेल त्या पिकानुसार, त्या नुकसानानुसार तुम्हाला प्रति हेक्टरी रक्कम दिली जाईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अत्यंत महत्त्वाचं, इम्पॉर्टंट आहे. कारण अर्धवट माहिती ऐकून तुम्ही पूर्ण गोंधळून जाता आणि मग नक्की किती मदत भेटणार आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत समजतच नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतः अंतिम निर्णय सांगितला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भात पिकासाठी फार मोठा विमा सोडण्यात आला. आता उदाहरण द्यायचं झालं तर सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये 2022, 23 आणि 24 या कालावधीत झालेल्या नुकसानात भात पिकाला प्रति हेक्टरी 45,000 रुपयांपर्यंतचा विमा तात्काळ मंजूर करण्यात आला. आणि दुपारी 2 वाजल्यापासून या रकमेचे मेसेज सुद्धा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर दिसायला लागले. तर मित्रांनो, हे नक्की तुम्ही मान्य करा की आजची अपडेट तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्ष रक्कम खात्यात येऊन पडायला सुरुवात झाली. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आता जर तुम्ही ज्वारीचं पीक घेतलं असेल, तुमचं नुकसान झालं असेल, तर तुमच्यासाठी खुशखबर. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये ज्वारीच्या पिकासाठी 32,000 रुपये सरकारने मंजूर केले आणि रक्कम जमा व्हायला प्रत्यक्ष सुरुवात सुद्धा झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने अधिकृतपणे दिली. गेल्या काही वर्षात
काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याचं पीक घेतलं, काहींनी सूर्यफुलाचं घेतलं, काहींनी बाजरी, ज्वारी यासारखी पिकं घेतली. परंतु प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांची सगळी पिकं वाहून गेली. प्रचंड मोठं नुकसान झालं. आता त्या सगळ्या नुकसान भरपाईचा निधी आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या हातात पोहोचायला सुरुवात सुद्धा झाली. 2022, 23 आणि 24 या 3 वर्षात जर तुम्ही सूर्यफुलाचं पीक घेतलेलं असेल आणि हेक्टरी नुकसान दाखवलेलं असेल तर तुम्हाला तब्बल 45 ते 55 हजार रुपयांपर्यंतचा एकत्रित विमा मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या थेट आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा पूर्ण ताकदीने सुरू आहे, जलद गतीने सुरू आहे. हजारो शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस पुन्हा एकदा आशेचा किरण घेऊन आलाय. आता जर तुम्ही हरभऱ्याचं पीक घेतलं असेल तर लक्षात घ्या, लक्ष देऊ नये का. जर तुम्ही 22, 23 आणि 24 या वर्षांमध्ये हरभऱ्याचा विमा भरला असेल, तुमच्या हरभऱ्या पिकाचं नुकसान झालं असेल, तुम्हाला प्रचंड नुकसान झालं असेल तर तुम्ही आता निश्चिंत व्हा. सरकारने 3 वर्षांचा मिळून 48,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हरभऱ्यासाठी तात्काळ मंजूर केला. आता जर भात पिकासाठी जर आपण विचार केला तर भात पिकाची नुकसान भरपाई जाहीर झाली असून 29,000 पर्यंतचा पीक विमा भात पिकासाठी सरकारने मंजूर केला. जर तुम्ही नाचणीचं पीक घेतलं असेल तर प्रति हेक्टरी 33,000 रुपये मंजूर करण्यात आले आणि रक्कम आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकायला सुरुवात सुद्धा झाली. जर तुम्ही मक्याचं प्रचंड पीक घेतलं असेल, मक्का लावला असेल शेतात आणि जर तुमचं नुकसान झालं असेल, तुम्ही पीक विमा भरला असेल आणि तो जर मंजूर झाला असेल तर तुम्हाला प्रति हेक्टरी 40,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा 22, 23 आणि 24 या 3 वर्षांचा एकत्रित पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे जर तुम्ही गहू पीक घेतलं असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, गहू पिकासाठी 38,000 प्रति हेक्टरी विमा मंजूर करण्यात आला. आता आपल्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो प्रश्न म्हणजे रक्कम नक्की कोणत्या जिल्ह्यांसाठी सरकारने मंजूर केली. सरकारने पहिली यादी अधिकृतपणे जाहीर केली आणि त्यामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं, जर तुम्ही धुळे, नंदुरबार, अमरावती, यवतमाळ, परभणी, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि नागपूर या 10 जिल्ह्यांमध्ये राहत असाल आणि जर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र असाल तर तुमच्या अकाउंटमध्ये पीक विमा 100% जमा होईल. आता याशिवाय दुसरी यादी सुद्धा सरकारने जाहीर केली. आता जर तुम्ही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यातले रहिवासी असाल, या जिल्ह्यांमध्ये तुम्ही शेती करत असाल तर तुम्ही निश्चिंत व्हा, या दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने सरकारने 15 जिल्ह्यांची अतिशय महत्त्वाच्या जिल्ह्यांची निवड पीक विमा देण्यासाठी केली. जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुम्ही काळजी करायचं काही कारणच नाही, कारण तुमच्या खात्यात लवकरच विम्याची रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा होता पीक विम्या संबंधातला आजचा सगळ्यात मोठा अपडेट. तुम्हाला व्हिडिओ 100% आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल वर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.